आत्ताच्या या प्रदूषणाला लक्षात घेता ही एक गोष्ट कम्फर्ट आम्हाला मिळतो जो पूर्वी मिळायचा नाही, ही एक गोष्ट. पण तेव्हा काय होतं जे जास्त फायदेशीर होतं आमच्याकरता, जे आत्ता कमी आहे, नाही आहे असं म्हणत नाही, कमी आहे, ते म्हणजे महाराष्ट्राच्या सगळ्या माणसांचं आपल्या मातृभाषेवरचं प्रेम. हो. जे त्या काळी जास्त होतं इन कंपॅरिझन. मी असं अजिबात म्हणत नाही की इंग्रजी बोलणं गैर आहे किंवा चुकीचं आहे, किंवा हिंदी बोलणं गैर आहे किंवा चुकीचं आहे. हे दोन्ही भाषा मी पण बोलतो. पण माझं प्रेम जितकं माझ्या आईवर आहे तितकंच माझ्या मातृभाषेवर आहे. तेवढं जरी तुम्ही केलं ना तरी खूप झालं असं मला वाटतं. काही काही मुलं, काही मी सर्व म्हणत नाही, मी जनरल स्टेटमेंट हे करत नाही. काही काही मुलं मी स्वतः पाहिलेली आहे, मराठी बोलायला लाजतात. काही मुलांना असं वाटतं की आम्ही चुकीचं बोललो तर तो त्यांना न्यूनगंड आहे, त्यामुळे ते मराठी नाही बोलत. काही मुलं अशी आहेत की ज्यांना मराठी बोलणं डाऊन मार्केट वाटतं, म्हणून ते मराठी बोलत. या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. मराठी जर तुम्हाला अस्खलित बोलता येत नसेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही चुकीचं बोलता, तर तुम्ही तुमच्या आईवडिलांना सांगा मला बोलायचंय मराठी, किंवा आईवडिलांनी ते बघून एवढं तर लक्ष आईवडिलांचं असलंच पाहिजे मुलांवरती. आमच्या मुलीवरती आम्ही तसे संस्कार केलेले आहेत लहानपणापासून. आणि कोइन्सिडेंटली आज मी मुंबईहून पुण्याला येत असताना मी फक्त, माझ्या मुलीने मला फोन केला कुठपर्यंत पोहोचला, तर ती एका फंक्शनला गेली होती. तिकडे तिने मराठीत भाषण केलं आणि ती गाडीत बसली होती आणि तिने मला सांगितलं की मी मराठीत खूप छान बोलले. म्हटलं व्हेरी गुड, छान, चांगली गोष्ट आहे. ती म्हणाली मला अजून मराठी सुधारायचं आहे माझं. म्हटलं मग काय करायचं? तुम्ही दोघं माझ्याशी फक्त मराठीत बोललं पाहिजे आता आजपासून, असं तिने ताकीद दिली मला सकाळी फोनवर. तुम्ही माझ्याशी इंग्लिशमध्ये बोलूच नका, कारण इतर ठिकाणी मी इंग्लिश बोलतेच, किंवा मग हिंदीमध्ये पण मला बोलावं लागतं लोकांशी. पण तुम्ही माझ्याशी फक्त मराठीत बोलायचं, म्हणजे मला जे काही अजूनही कळायचं बाकी आहे किंवा मला शिकायचं बाकी आहे ते मला शिकता येईल, अशी ताकीद तिने मला आज फोनवर दिलेली आहे, आजच. तर तेवढंच पाहिजे आम्हाला, अजून काही नको आहे. तेवढं जरी तुम्ही केलं ना, आपली मातृभाषा आहे ना, आणि मी तर असं म्हणतो की आपल्या भारतातली प्रत्येक मातृभाषा सांभाळली पाहिजे. म्हणजे त्या त्या लोकांनी तिथल्या लोक त्यांची स्वतःची मातृभाषा जपलीच पाहिजे, कोणत्याही परिस्थितीत जपली पाहिजे. कारण तेवढं महत्व जर तुम्ही स्वतःच्या मातृभाषेला नाही दिलं, तर मग तुमच्या मातृभाषेत घडणाऱ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या हळूहळू कमी होत जातील. जर मराठी जाणणारीच किंवा मराठी समजणारीच माणसं जर उरली नाही, तर आम्ही मराठी चित्रपट बनवायचा कसा? नाटककारांनी नाटक लिहायचं कसं? ते घडवायचं कसं? लोकांसमोर आणायचं कसं? प्रॉब्लेम होऊन जाईल. तर तसं होऊ देऊ नका. मराठीला जगू द्या, मराठीला अजून मोठं होऊ द्या. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे, पण तो सरकारने दिलेला आहे. आता पाळी आपली आहे. अगदी बरोबर सर. तो नुसता सरकारने देऊन उपयोगाचा नाही, ते दिला त्यांचा आभारी आहोत आम्ही सरकारचे, की त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. आपल्याला पण दिला पाहिजे, हे आपलं पण कर्तव्य आहे. आणि चॅरिटी बिगिन्स ॲट होम असं आपण हो, सुरुवात आपल्यापासूनच व्हायला हवी. आपल्यापासून सुरुवात आपण केली पाहिजेच कुठल्याही परिस्थितीत. आणि आपण तरी कशी करू शकतो? तर आपल्या नंतरच्या पिढीला आपण त्याचं शिक्षण देऊन, त्याचं महत्व जाणून देऊन आपण ती भाषा पुढे नेऊ शकतो. तर हा एक